नमस्कार. रामकृष्ण हरी. विषय आहे विद्यार्थी आंदोलन. आज आषाढी एकादशी निमित्त मी माझी कोणतीही कविता, अभंग, संतवाणी कुठल्याही माझी सामाजिक कविता असं काहीही ऐकवायला आलेले नाही आहे. किंबहुना बरेच दिवस माझ्या मनात येत असलेले विचार मांडण्याकरता मी आज आले आहे. आधी आधी असं वाटलं होतं की काय करायचं आहे? हे तुला काय करायचं आहे? आणि असे किती लोक आहेत तुला ओळखणारे आणि किती जण तुला सिरियसली घेतील? कशासाठी हा प्रपंच व्हिडिओ वगैरे? पण नंतर वाटलं की नाही, जे काही 5-50 हजार लोक, लाखभर लोक मला ओळखतात, त्यांच्यापर्यंत तरी जर हे मी विचार पोहोचवू शकले आणि त्यांच्यापैकी काही जणांना हे पटले, तरी ते माझं फलित आहे. आणि म्हणून हे सगळं प्रयोजन आज मला बोलायचं आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जंतर मंतरमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाकरता गेलेल्या विद्यार्थ्यांबद्दल किंवा तरुणांबरोबर मला बोलायचं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, मला बोलायचं आहे त्यांच्या पालकांशी. तर सर्वप्रथम ज्या ज्या पालकांची मुलं या विद्यार्थी आंदोलनाकरता खरोखरच सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजात काहीतरी परिवर्तन आणू शकतो, बदल घडवू शकतो आणि खरोखर अन्यायाविरुद्ध या विद्यार्थी आंदोलनाकरता सिरियसली गेलेले आहेत, त्यांच्या पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना परत बोलावून घ्या. आता एवढं ऐकूनच निम्मे लोक मला अंधभक्ताचं लेबल लावून टाकतील. किंवा काही जण म्हणतील की काय हा भित्रेपणा, पळपुटेपणा, म्हणजे काय फक्त स्वतःचाच विचार करायचा का? माघार का घ्यायची? हटायचं कशाला? पिछे हाट का? असंही म्हणतील. तर मुळात अंधभक्त वगैरे, हो, मी हिंदू आहे, मला त्याचा अभिमान आहे, मला माझ्या भारताचा अभिमान आहे, माझ्या संस्कृतीचा, सनातन संस्कृतीचा अभिमान आहे, मला माझ्या देवी देवतांचा अभिमान आहे. आणि त्यायोगे जर तुम्ही मला अंधभक्त वगैरे म्हणणार असाल तर ठीक आहे, म्हणजे हरकत नाही. पण कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध किंवा कुठल्याही पक्षाच्या सोबत मी नाही आहे. एक तटस्थपणे विचार करते, एक पालक म्हणून मी विचार करते आणि पालक म्हणूनच बोलते. काय आहे ना की जे आंदोलन विद्यार्थी आंदोलन म्हणून सुरू झालं होतं, ते खरंच आता तसं राहिलंय का? तर ते तसं नाही आहे. आपल्याला याची पडताळणी करून घ्यायला हवी आहे. या काही दिवसांमध्ये जे काही लोक तिकडे जोडले गेलेले आहेत, सुरुवातीला ते होतं, निश्चितच होतं विद्यार्थी आंदोलन. पण जसजसा याचं स्वरूप बदलत गेलं, याचा आवाका मोठा झाला, तसतसे अनेक लोक स्वतःच्या वैयक्तिक किंवा राजनैतिक किंवा कोणत्याही फायद्यासाठी बऱ्यापैकी स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी त्या मंचावरती पोहोचलेले आहेत. आणि इथले भारतातलेच लोक नव्हेत, तर परदेशातून पत्र, म्हणजे आता एक पत्र बांगलादेशातून पत्र आलं आहे की आमचं समर्थन वगैरे. काय करायचंय तुमचं समर्थन आम्हाला? आम्ही आणि आमची मुलं बघून घेऊ ना काय ते. तुम्ही कशाला नाक खुपसताय? हवंय कोणाला तुमचं समर्थन? कशी हिंमत होते अशा लोकांना इथे सगळं हे पाठवण्याची? आणि का हे घडलंय? तिथे इतक्या घाणेरड्या पातळीवरती प्लॅकार्ड्स बनवले जात आहेत, इतकी अश्लील भाषा वापरली जाते आहे, वाटेल तशा शिव्या देत आहेत,
मुलं अंगविक्षेप करतायत, काहीही. ही आहेत का आपली मुलं? हे आहेत का आपले संस्कार? असं शिकवलंय का आपण आपल्या मुलांना? आणि जर ते तसं नसेल आणि ती मुलं आपली नसतील, तर आपल्या मुलांना त्या मुलांपासून मागे बोलावून घ्या. हे माझं सांगणं आहे. मग आता आंदोलनच करायचं नाही का? अन्यायाविरुद्ध काही बोलायचंच नाही का? असं अजिबात नाहीये, मुळीच नाहीये. पण भावना आणि विवेक यामध्ये फरक असतो. भावनेच्या भरात आपण कोणतेही निर्णय घेतो, पण वेळ प्रसंगी त्याला विवेकाने हँडल करायला हवं. आता आपण म्हणू की तुम्ही म्हणाले काय परत यायला सांगते, पळपुटेपणा करायला सांगते आहे. आता आलंय की आता हातातोंडाशी आलंय, आम्ही घेणारच आहोत राजीनामा. तर तसं नाहीये किंवा तसं असेलच असंही नाही. आणि पळपुटेपणा असा काही एखाद्या गोष्टीला माघार घेतली म्हणून आपण पळपुटे नाही होत, आपण भित्रे नाही होत. श्रीकृष्ण चरित्रामध्ये आपण कृष्णाला रणछोड म्हणून त्याची पूजा केलेली करतो. रणछोड राय म्हणून सुद्धा त्याचं एक रूप आहे. मग रणछोड म्हणजे तो पळपुटा होता का, भित्रा होता का? हो, त्याने माघार घेतली होती. 18 वेळा जरासंधाशी युद्ध केल्यानंतर. पण आता शक्तीने नाही तर युक्तीने लढायला हवं, हा कयास बांधून त्याने ते ठरवलं होतं. त्यामुळे जरासंध ही एक परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला, आणि ही वेळोवेळी अशी परिस्थिती जरासंध बनून किंवा ती परिस्थिती आपल्या समोर आयुष्यामध्ये येतच राहते प्रत्येक वेळेस. आत्ता या घडीला मी काय करायला हवं? हुशारीने वागायला हवं का? मी का सांगतेय? कारण सरकारने ज्या 3 मागण्या मान्य केल्या, म्हणजे सोनम वांगचुक यांनी त्यांचं जे उपोषण आहे ते काही मागण्या मान्य केल्यानंतर सोडलं. तर त्याच्यामधल्या एक सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी होती की कोणावरही लीगल ॲलिगेशन्स होणार नाहीत. कोणावरही तुम्ही केसेस करणार नाही. मुलांचं आयुष्य किंवा मुलांचं भविष्य वेठीस लावणार नाही. आणि ही गोष्ट मान्य केलेली आहे. त्यामुळे कोणावरही ॲलिगेशन्स लावणार नाही हा मुद्दा मान्य केलेला आहे. आपण हा केव्हापर्यंत? जोपर्यंत आत्ता मान्य केलेलं आहे. ओके, ठीक आहे, आम्ही या गोष्टी मान्य केल्या, आता तुम्ही मागे घ्या आंदोलन. पण तरीसुद्धा जर हे विचित्रपणे पुढे चालत राहिलं तर सगळ्या सरकारचं म्हणा, यंत्रणेचं लक्ष आहे. माझं म्हणणं काय, ज्यांना खरोखरच पॉलिटिक्समध्ये काहीतरी करिअर करायचं आहे, की ज्यांना ठरवलंच आहे की नाही आम्ही हेच करणार आहोत, त्यांनी पुढे जावं नक्की. कारण बरेचदा हे पण एक पॉलिटिकल प्रोफाईलमध्ये की तुम्ही किती आंदोलनं केलीत, तुम्ही किती वेळा जेलात गेलात, किती केसेस तुमच्यावर आहेत, तुम्ही किती ॲक्टिव्ह होता या सगळ्या याच्यामध्ये, हे सुद्धा या सगळ्या नोंदी ठेवल्या जातात. पण ज्या मुलांना खरोखरच अभ्यास करून डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर्स बनायचं आहे, परदेशात जायचं आहे, परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं आहे, तिथे त्यांचं करिअर करायचं आहे, त्यांनी या सगळ्यात पडू नये. कारण केसेस जर झाल्या, बरेच असं मी ऐकलंय की पासपोर्ट्स रद्द होत आहेत मुलांचे. आणि हे कशासाठी, कोणासाठी? ठीक आहे, आता 3 मागण्या मान्य झाल्या आहेत ना, मग हा हट्ट का की राजीनामाच
मग हा हट्ट का? राजीनामाच का हवा? म्हणजे असं हट्टाने करू नये एखादी गोष्ट. चला दिला त्यांनी राजीनामा. आपलं इतकं जास्त प्रोटेस्ट झालं. इतकं म्हणजे लावूनच धरला मुद्दा आणि दिला राजीनामा. मग काय? पुढे काय? पण या दरम्यान, कारण लगेच देतील माहिती नाही. पण या दरम्यान हे जर वातावरण चिघळलं आणि वेगळेच काहीतरी स्वरूप याला आलं, काय करणार? मग काय? मग काय आंदोलन करूच नये का? प्रोटेस्ट करूच नये का? अन्यायाविरुद्ध लढूच नये का? निश्चित लढावं. मी तर म्हणते नक्कीच लढावं. पण आंदोलन आणि चळवळ यामध्ये फरक असतो. आंदोलन हे इट इज ॲजिटेशन, प्रोटेस्ट. हे तात्कालीन असतं. एखादा मुद्दा आत्ताच्या आत्ता खोडून टाकायचा, एक अत्यंत आवश्यक एखादी गोष्ट आहे, लावून धरायचे, ते त्याच्याकरता आंदोलन योग्यच आहे आणि ते केलंही आहे. छान झालंय त्याचे रिझल्ट्सही चांगले दिसत आहेत. पण चळवळ, मूव्हमेंट ही दीर्घकाळ टिकते. जर तुम्हा मुलांना किंवा तुमच्या मुलांना अन्यायाविरुद्ध किंवा हे जे काही घडतंय ते असह्य होतंय, तर योग्य पद्धतीने एखादी चळवळ तुम्ही सुरू करू शकता. या शिक्षण माफियाविरुद्ध, या सिंडिकेट विरुद्ध, हे जे रॅकेट आहे यांच्या विरुद्ध एखादी चळवळ, आणि तेव्हा बघा किती लोक तुमच्यासोबत असतील. कारण 4 दिवसाचं आंदोलन, महिनाभराचं थोडे दिवस येतात स्टेजवर, हात हलवून जातात, हे सगळं ठीक आहे. पण चळवळीला पेशन्स लागतो. आपला वेळ, आपली मेहनत, शक्ती खर्च करावी लागते, पैसा खर्च करावा लागतो. आणि मुळात म्हणजे वेळ. तेव्हा येतील का हे लोक? जरा विचार करा. आणि हे जे व्हिडिओज करून रडारड करतायत, वेगवेगळे विचार मांडतायत आणि हतबल अगतिक होऊन कोणी गाणी म्हणतंय, कोणी कविता करतंय, कोणी काय करतंय आणि असं म्हणतायत की आम्ही काहीच करू शकत नाही तुमच्यासाठी, त्या लोकांना सिरियसली घ्या. म्हणजे त्यांचं म्हणणं सिरियसली घ्या. शब्दशः ते जे म्हणतायत ना की आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही, खरंच बोलतायत ते खरंच काही करू शकत नाहीत, किंबहुना करणार नाहीत. कारण जर तसं असलं असतं ना, तर आत्ता नाही, तेव्हापासून ते तुमच्याबरोबर तिथे असायला हवे होते. डोक्यावरती लाठी त्यांनी खाल्ली पाहिजे होती. ते का नाही होते तुमच्याबरोबर तिथे बसून? हे सगळं झाल्यावर व्यवस्थित सगळ्यांचे फॉरेन ट्रिप्स, दौरे सगळे सुरू होणार. आणि पासपोर्ट्स रद्द कोणाचे होणार? म्हणून म्हणते, चळवळ अशी एखादी चळवळ की पुढे हे होताच कामा नये. आणि होता कामा नये. आपण खरोखर लेट अस बी प्रॅक्टिकल. आत्ता इथे आंदोलन, दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. ती पोरं बिचारी उपाशी तपाशी कशी तरी उन्हात पावसात बसून आहेत. अर्थात उपाशी नाहीच आहे, तो मुद्दा आणखी एक वेगळाच आहे. म्हणजे खरंच मला कधी कधी असं जे काही व्हिडिओज मी पाहिले त्याच्यामध्ये तर मुलं, अरे क्या बात आहे, इतकं मला मजा वाटते इकडे, काय माहोल आहे आणि इतकं खाणं येतंय, कोण कोण काय काय खाणं पाठवतंय, स्विगी, झोमॅटो, पिझ्झा, बर्गर, हे येते. अरे तुम्ही कशासाठी गेलात आणि कोण पाठवतंय तुम्हाला हे जेवण खाणं? कोणीही पाठवेल काहीही आणि तुम्ही खाल? इथे आयांना तुमची काळजी आहे, तर त्या बिचाऱ्या किती वेळा ती भांडी विसळतील, त्या भाज्या धुतील पुन्हा पुन्हा, आणि तुम्ही वाटेल ते कोणीही काहीही पाठवतंय. ह्यानी पाठवलं, त्याने कुठून आलं हे?
असो, तो मुद्दा निराळा. पण बिचारी मुलं एवढी मेहनत करतायत. हां, आठवलं. तर इथे आंदोलन सुरू आहे दिल्लीमध्ये आणि तिकडे पंजाबमध्ये 19 तारखेला साधारण ती बातमी आहे. एक कुठलीतरी परीक्षा माझ्या मते फार्मसी काहीतरी सिलेक्शनसाठीची परीक्षा. तिथे पुन्हा हे चीटिंगचं रॅकेट पकडलं गेलं. काहीतरी कॅमेराज वापरून, पेन कॅम्स वगैरे वापरून पेपर स्कॅन केला, तो बाहेर पाठवला, डिजिटल सगळ्या गॅजेट्सचा वापर करून उत्तरं सांगितली. काहीतरी हे सगळं सुरू आहे. म्हणजे काय ह्याला काय तुमच्या मनाला काही वाटतं का नाही वाटतंय? आणि कशासाठी आपण करतोय आणि कोणासाठी? म्हणजे असे करणारेही लोक आहेत आणि घेणारेही लोक. बघा, म्हणजे आणखी एक तुम्हाला मी उदाहरण देते. कोविडच्या वेळेस आपण खूप मास्क्स वापरत होतो. इतके जास्त की बायका तर लिटरली म्हणजे सगळ्या मॅचिंग त्यांच्या साड्यांवरती शिवून घ्यायचे टेलर्सकडनं मास्क्स. मॅचिंग मास्क साड्यांवरती, पैठणीचे मास्क. आज जर मी असं मास्कचं दुकान टाकलं, वेगवेगळे तुम्हाला छान छान डिझायनर मास्क्स मिळतील, चालेल का हो ते दुकान? नाही चालणार. कारण आज त्याला डिमांडच नाही आहे. इट इज ऑलवेज डिमांड अँड सप्लाय. कधी सप्लाय आणि डिमांड नाही. आपण कुठल्या म्हणजे जेव्हा आपण इकॉनॉमिक टर्म्स किंवा कुठल्याही व्यवहारी भाषेमध्ये आपण काय म्हणतो? मागणी तसा पुरवठा. मग ही मागणी येते कुठून? विकत घ्यायला लोक आहेत म्हणून विकणारे लोक आहेत. मग ही जबाबदारी नागरिक म्हणून आपण नको का घ्यायला? मुलांची कशी हिंमत होते आई वडिलांना जाऊन सांगायची की पेपर आता लीक झालाय, एवढी एवढी किंमत आहे, 3 लाख रुपये आहेत का बाबा, तुम्ही द्याल का? हे आहेत का आपले संस्कार? आणि आपण नको का याची अकाउंटेबिलिटी आपण म्हणतो. हे आता एक छान टर्म आलेलं आहे, अकाउंटेबिलिटी. त्यांनी तर घेतलीच पाहिजे. सरकारने तर अकाउंटेबिलिटी घ्यायलाच हवी आहे. आणि असंही म्हणून आपल्याला चालणार नाही की आता किती आधी पण होत होतं ना, आता झालं म्हणून नाही. आधी होत होतं ते तोच बदल आपल्याला करायचा आहे ना. पण फक्त त्यांना अकाउंटेबल ठरवून चालणार आहे का? सरकारला फक्त अकाउंटेबल ठरवून चालणार आहे का? आपण नको का घ्यायला अकाउंटेबिलिटी? का हिंमत होते यांची? पेपर असा, माझ्याकडे पेपर आहे, पैसे देता का मी? अशी हिंमत तरी कशी होते बोलण्याची? कारण आपण त्याला मान्यता देतो. आपल्यापैकीच असे लोक असतात. समाज म्हणून आपल्यालाही ती अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालक म्हणून सतत आपल्या मुलांबरोबर संवाद साधत राहिलं पाहिजे. ठीक आहे, आणखीन काही दिवसाने हे जे काही आंदोलन आहे ते संपेल, ते यशस्वी होईल. आपण देवाकडे अशी प्रार्थना करू की मुलांना जो न्याय त्यांना अपेक्षित आहे तो त्यांना मिळावा, मिळू दे. पण पुढे काय? म्हणून मी म्हटलं की मला पालकांशी बोलावंसं वाटतंय. आत्महत्या करतायत मुलं. पहिले प्रथम तर बघा, तुम्ही आत्महत्यांचे जे चिठ्ठीमध्ये असं आपण बातम्यांमध्ये वगैरे ऐकतो की या चिठ्ठीमध्ये त्या मुलाने एक चिठ्ठी लिहिली की आई बाबा मी नाही करू शकलो, सॉरी आई मला नाही जमलं, सॉरी बाबा मी नाही करू. का? का त्यांना भीती वाटतेय? का त्यांना असं वाटतंय की अरे बापरे, मी आता कसं माझ्या आईवडिलांना तोंड दाखवू? काय करू आता मी? त्यांच्या पुढे जाण्यापेक्षा मी मरूनच गेलेलं बरं, असं का वाटतंय त्यांना? संवाद हरवलाय का आपला? हे आपण असं गृहीत धरून चालायचं का की नाही माझा मुलगा तर काय असं करणारच नाही, माझी मुलगी तर मुळीच असं काही करणार नाही? नाही, नसतील करणार. पण सतत आपण आपल्या मुलांबरोबर संवाद ठेवला पाहिजे.
सतत त्यांना ह्याची जाणीव करून दिली पाहिजे की मी आहे तुझ्यासोबत, तू काळजी नको करूस. काय होणार आहे? नापास होशील ना, ठीक आहे, हरकत नाही, पुढच्या वेळेस पुन्हा ट्राय करू. 2, 3, 4 वेळा प्रयत्न कर आणि तरीही नाही झालं तर वेगळं काहीतरी कर. खूप छान छान गोष्टी आहेत आयुष्यात करण्यासारख्या. असं सतत आपण आपल्या मुलांबरोबर संवाद साधत राहिलं पाहिजे. त्यांना भीती वाटता कामा नये. पण ह्या पत्रातून ह्याच्यातून तर असं जाणवतं की आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ही मुलं चिरडली जात आहेत. आई-वडिलांच्या अपेक्षा. कॉम्पिटिशन मुलांची नाही, आई-वडिलांची सुरू असते. ह्याच्या मुलाला इतके मिळाले, त्याच्या मुलाला तितके मिळाले. अरे काय चाललंय काय? आणि आत्महत्या हा पर्याय नाहीये. त्याबद्दल वाईट वाटतं, दुःख होतं, होतंच. पण त्याला सतत सिंपथी देणं म्हणजेच त्याला आपण ॲक्सेप्ट करतोय. नो. आपल्या हिंदू धर्मात तर हे पापच मानलं गेलेलं आहे. किंबहुना इतरही धर्मांमध्ये असं असेल. आत्महत्या हे सोल्युशन नाहीये. हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या काहीतरी कारणाने विषय काढून त्यांना कळणार नाही असं म्हणजे हळूच आपण औषध कसं देतो, थोडंसं गोड काहीतरी हे करून, असं आपल्या मुलांबरोबर सतत संवादात राहिलं पाहिजे. बाकी खूप काही बोलण्यासारखं आहे खरं तर, पण मला हे खास बोलायचं होतं की स्टॉप द ब्लेम गेम. नको आपण आपल्याकडून जे आपल्याला करता येईल ते प्रयत्न आपण सतत करत राहायचे आहेत, पण विवेकाने विचार करून. आत्ता ह्या घडीला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कुठल्या बाजूला राहावं, काय करावं. बघा ना, ज्या मुलांसाठी म्हणजे नीटच्या परीक्षा पुन्हा झाल्या, त्या मुलांनी पुन्हा जोमाने नव्या उमेदीने परीक्षा दिल्या, उत्तीर्ण झाले, त्यांचे छान रिझल्ट्स आले. त्यांचं कौतुक केलं का आपण? त्यांच्या कौतुकासाठी केल्या का पोस्ट्स? वाहवाही केली का त्यांची? सोशल मीडियावर तर फार दिसत नाही तसं. अरे त्यांचं खरं कौतुक करायला हवं. ते हारले नाहीत, डरले नाहीत, पुन्हा उभे राहिले. म्हणाले याला अपॉर्च्युनिटी म्हणून घेऊ, चला परत एकदा अभ्यास करायला वेळ मिळाला, असा विचार करून त्यांनी पुन्हा परीक्षा दिल्या. त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. पण ठीक आहे, म्हणजे म्हणून काही आपण हा मुद्दा विसरायचा नाही आहे. पण माझं पुन्हा एक हेच म्हणणं आहे की आता जे काही विचित्र वळण ह्या गोष्टीला लागलेलं आहे, मला असं वाटतं की सगळ्या मुलांनी थोडासा शांतपणे विचार करावा, पुन्हा एकदा संवाद साधावा. हट्टीपणाने काहीतरी की नाही आम्हाला हे हवंच आहे, काय होणार आहे? 1 on 1 स्कोअर होईल का? म्हणजे आम्ही बघा कसे जिंकलो आणि बघा तुम्हाला कसं हरवलं. चला ते मान्य आपण असंही करू की म्हणाले ते की हां चला तुम्ही जिंकलात, आम्ही हारलो. पुढे काय? पण जर या सगळ्या गडबडीमध्ये दुसऱ्या कुठल्या अराजक बाहेरच्या शक्तींचं पेनिट्रेशन याच्यामध्ये झालं, तर मात्र हे फार कठीण आहे. म्हणून माझी कळकळीची अशी विनंती आहे पालकांना की मुलांना समजावा आणि इतरही लोकांना जे पोस्ट्स करतायत, जे तुम लढो हम है, अरे किधर है? हां, घरी. मुलांना चिथवू नका, त्यांना समजवा. आणि ते समजदार आहेत. आपली पिढी आपल्यापेक्षा हुशारच आहे.
हा नियमच आहे उत्क्रांतीचा, मी कायम म्हणत असते. आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा अत्यंत हुशार आहे, संवेदनशील आहे. आणि म्हणून तर ते सगळे गेलेत एकमेकांसाठी. पण शेवटी तरुण रक्त आहे. आपण म्हणतो ना, काय मिळतं तरुण मुलांना, आपण म्हणतो की एवढ्या फास्ट गाड्या चालवतात, काय यांना मिळतं? थ्रिल. काय मिळतं म्हणजे? अरे सळसळणारं रक्त येते, तरुण रक्त आहे, थ्रिल मिळतं त्यांना. पण हे थ्रिल करण्यासारखं नाहीये. वर्षभराने समजा घरी आले, समन्स, वकील पत्र घेऊन आला, आपल्याला वाटणार आज आज काहीच झालं नाहीये. पण हे लक्ष ठेवून आहेत, लक्षात ठेवा. हे सगळी जी हे आहे ते पोलीस फिरतायत, मेटा ग्लासेस घालून फिरतायत. कोण काय बोलतंय, कोण कसं वागतंय, कोणी हे केलेलं आहे, ॲजिटेट केलेलं आहे, सगळ्यावर लक्ष आहे त्यांचं. सगळं जे काही करायचं आहे ते शांत पद्धतीने व्हायला हवं. आपण अशी का अपेक्षा करावी? पहिली गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे ज्याला परवानगीच नाही आहे, जे इल्लीगल आहे, त्या गोष्टी करायसाठी आपण पुढे सरसावतो. आपल्याला पार्लमेंटवरती जाण्याची परमिशन, तिकडे जाण्याची नाही आहे, तरी मुलं तिथे चाललीत आणि आपण अशी अपेक्षा करतो की पोलीस जर त्यांना म्हणतायत की जाऊ नका, पुढे जाऊ नका, आणि त्यांच्यावरती जर लाठीचार्ज होतोय, काय अपेक्षेने? त्यांनी तयारीच होती त्यांची तशी. एकतर असं पण स्टेटमेंट मी ऐकलं की माताओं को आगे रखो, की भगिनींना, मुलींना पुढे ठेवा. अरे काय आहे हे? आपण रस्त्यावरून चालत असताना पण आपल्या भाऊ आपल्या बहिणीला साईडला, बाजूला नाही, तो आतल्या बाजूनी चालवतो. की एखादी गाडी रस्त्यावरून लहान मुलाला आपण आतल्या बाजूला घेतो. आणि हे काय आहे? माताओं को आगे रखो, बहनों को आगे रखो. का? हे सगळे ॲनालिसिस आपण करायला हवेत. आणि परत मी तुम्हाला सांगते की प्लीज, माहिती नाही, मला व्यक्त व्हावंसं वाटलं, मी झाले. कुणाच्या भावना, कुणाचं मन माझ्या बोलण्याच्या आवेगात दुखावलं असेल तर मला माफ करा. भारत माता की जय. जय श्रीराम.